तर बघा मित्रांनो, हे आहे माझं शेत. तर ह्यावर्षी आम्ही नवीन प्रयोग केलेला आहे. त्यामध्ये आम्ही सोयाबीन व मका न करता आम्ही इथे बघू शकता भात पेरला आहे. भाताची शेती आम्ही यावेळेस करून बघितलेलं आहे, कारण की तुम्ही बघू शकता की आमच्या वावरामध्ये ही जाड जमीन असल्यामुळे आम्ही तिथे जास्त पाणी साचतं. मग त्या पाणी साचल्यामुळे सोयाबीन व मका पिकाला खूप अडचण येत होती. मग त्यामुळे आम्ही भाताचा जो निर्णय घेतलेला आहे, तर मग आता ही शेती बघून असं वाटतं आहे की हा निर्णय खूप योग्य व उत्तम ठरलेला आहे. तरी आता बघू, आज माझी भाताची शेती ही 40 दिवसाची आहे. सो हे बघू शकता तुम्ही मागे. आज माझा ह्युमिक व नॅनो युरियाचा स्प्रे चालू आहे. सो अजून येत्या दिवसांमध्ये बघू हा प्रयोग कसा असेल. तर बघा मित्रांनो, हे आहे माझं शेत. तर ह्यावर्षी आम्ही नवीन प्रयोग केलेला आहे. त्यामध्ये आम्ही सोयाबीन व मका न करता आम्ही इथे बघू शकता भात पेरला आहे. भाताची शेती आम्ही यावेळेस करून बघितलेलं आहे, कारण की तुम्ही बघू शकता की आमच्या वावरामध्ये ही जाड जमीन असल्यामुळे आम्ही तिथे जास्त पाणी साचतं. मग त्या पाणी साचल्यामुळे सोयाबीन व मका पिकाला खूप अडचण येत होती. मग त्यामुळे आम्ही भाताचा जो निर्णय घेतलेला आहे, तर मग आता ही शेती बघून असं वाटतं आहे की हा निर्णय खूप योग्य व उत्तम ठरलेला आहे. तरी आता बघू, आज माझी भाताची शेती ही 40 दिवसाची आहे. सो हे बघू शकता तुम्ही मागे. आज माझा ह्युमिक व नॅनो युरियाचा स्प्रे चालू आहे. सो अजून येत्या दिवसांमध्ये बघू हा प्रयोग कसा असेल.